नमस्कार मंडळी, आपल्याला कधीच कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल, कॅन्सर कॉझिंग एजंट पासून आपलं शरीर डिटॉक्सिफाय करायचं असेल किंवा अगोदर कधीही तुम्हाला कॅन्सर होऊन गेलेला असेल, अशा सर्व व्यक्तींसाठी आजचा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंडळी, आपल्या आरोग्यासाठी एक छोटंसं बी ज्याला आपण जवस म्हणतो, हे किती प्रभावी ठरू शकतं जाणून घेऊ। जवस ज्याला आपण हिंदीमध्ये अलसी असे म्हणतो तर इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड असे म्हणतात, हे केवळ आपलं पचन आणि पचन संस्था सुधारण्यासाठी मदत करत नाही तर कॅन्सर विरोधातही फायदेशीर आहे। यामध्ये असणारं लिग्नॅन नावाचं अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य ठेवतं। जवसाचं सेवन स्तनाचा म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर असो, रेक्टल कॅन्सर असो किंवा कोलॉन कॅन्सर असो हे टाळण्यासाठी मदत करतं। ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आपल्याला जवसातून मिळतं हे शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करतं व मेंदूसाठीही प्रभावी आहे। दररोज 1 ते 2 चमचा जवस आपल्या आहारात सामील करा। तुम्ही याला दुधासोबत, दह्यासोबत किंवा पाण्यासोबतही घेऊ शकता। जवस कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरचा मुख्य स्रोत आहे। बरेच लोक आहारामध्ये जवसाची चटणी वापरतात किंवा तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की हाडांची झीज झाली आहे, हाडं ठिसूळ झाली आहेत, हाडांमध्ये छोटे छोटे छिद्र झालेत। अशा सर्व व्यक्तींसाठी आहारात जवसाची चटणी खायला सांगतात, कारण जवस हा कॅल्शियमचाही मुख्य स्रोत आहे। यासोबतच कॅन्सरवर काय काम करतंय तर जवसाचं तेल घ्यायचंय 5 ml रोज, सकाळी उपाशीपोटी व संध्याकाळी, म्हणजे सकाळचा 6 वाजताचा घ्या, संध्याकाळी 6 वाजताचा टायमिंग घ्या। 5 ml तेल 1 ग्लास कोमट पाण्यासोबत आपल्याला घ्यायचंय। याचा आपल्याला नक्की लाभ होईल। धन्यवाद।